अवघ्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून चैत्र यात्रेसाठी येणारे भाविक पंचगंगा नदीमध्ये स्नान करून दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाला जात असतात। या दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं पंचगंगा नदीकाठावर आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वाहनांसह पंचगंगा नदी पात्रामध्ये यांत्रिक बोटही तैनात केली आहे। लाईफ जॅकेट, दोर आदी साहित्यांसह सर्व यंत्रणा या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये 3 दिवस सज्ज असणार आहेत। या संदर्भात अग्निशमन दलाचे शिंदे यांनी माहिती दिली। ते या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहेत। किती लोक या ठिकाणी सगळे आहेत? नमस्कार, आम्ही कोल्हापूर महानगर अग्निशमन दलाचं दरवर्षी चैत्र यात्रेच्या निमित्तानं आमचे अतिदक्षता विभागाचे पथक कार्यरत असतात। आम्ही एकूण 1 अधिकारी आणि 5 फायरमन असे म्हणून 6 जणांचं पथक आता इथं सध्या कार्यरत आहे। सलग 3 दिवस असणार आहे। या ठिकाणी आजपासून ते पूर्ण यात्रा काळ संपेपर्यंत आमचं पथक इथं कार्यरत असतं। 24 तास सेवा दिली जाते। त्याच्यामध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये कोणी बुडू नये किंवा पाण्यामध्ये आतमध्ये जाऊ नये याची खबरदारी आम्ही याच्या मार्फत घेतली।